संकट न घेता, मोर्चा न काढता, कुठलं आंदोलन न करता एका बाप माणसानं आपल्याला तो वेळ कमी करून दिलाय. त्या बाप माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय नाव आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काहीच्या मनात सुपीक डोक्यात नापिकीचा येईल की महिला दिन इनोनं साजरा केला. 1975 महिला वर्ष साजरं झालं. 8 मार्च 1857ला पहिला मोर्चा निघाला, मान्य आहे. पण मोर्चाचं मूळ कारण काय होतं की महिलांच्या कामाचे तास कमी करावे. तर तुम्ही कुठलं आंदोलन न करता, कुठला लढा न देता एका बाप माणसानं तुमच्यासाठी आपल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी मांडलं होतं हिंदू कोड बिल. मग त्या हिंदू कोड बिलामध्ये तुमच्याबद्दल काय मांडलं होतं? याच्या अगोदर चूल आणि मूल एवढीच तुमची व्याख्या होती. याच्या अगोदर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता. आज तुम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कुठलीही लढाई लढू शकता. कुठल्याही प्रशासनामध्ये तुम्ही उच्च पदावर जाऊ शकता. आज भारताच्या एका झोपडीतून गोरगरिबाची एक पोरगी शिकून शिक्षक पदापर्यंत डायरेक्ट राष्ट्रपती पदापर्यंत गेली. ह्या भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, ती बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळं. आणि म्हणून भारतातल्या प्रत्येक महिलांना मी म्हणत असतो की तुम्ही पूजा, विधी, आराधना, तुमचे धार्मिक सण, परंपरा ह्या जोपासत असताना रस्त्यावर, कानाकोपऱ्यावर, कुठंतरी चौकामध्ये हात वरती करून हातात संविधान घेऊन आपला एक बाप उभा आहे, त्या बापाच्या पाया पडून जायचं. कारण पहिल्यांदा भारतातल्या महिलांचा उद्धार करता कोण असेल तर परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे कोणीही नाकारता कामा नये.